मस्त अशा झणझणीत पाटवडी कशा तयार करायच्या अगदी झटपट कमी वेळामध्ये कमी साहित्यात अगदी ह्यामध्ये एकही गुठळी न होता किंवा बऱ्याचदा हे मिश्रण कच्चं राहून जाते तर त्यासाठी अगदी अचूक प्रमाणात मस्त अशी साध्या पद्धतीने ही पाटवडी आपण बघणार आहोत. नेहाच रेसिपी अँड टिप्समध्ये मी नेहा आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे. तर सर्वप्रथम पाटवडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया. तरी मी इथं 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर मला ह्या पाटवडी थोड्याशा तिखटच हव्यात म्हणून मी यामध्ये मिरचीचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे. तुम्हाला कमी अधिक तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. त्यानंतर 1 चम्मच जिरं घेतलेलं आहे, 1 चम्मच ओवा घेतलेला आहे आणि लसूण हा थोडा जास्त घेतलेला आहे. तर आता ह्यामध्ये लसूण, मिरची आणि जिरं छान असं याची बारीक पेस्ट करून घेणार आणि ओवा हा असाच राहू देणार. ह्यामध्ये ओव्याचा वापर आपल्याला नंतर करायचा आहे. तर आता ह्या पद्धतीने ह्यामध्ये वाटण करून घेणार. अतिशय बारीक नाही, अशा पद्धतीचं जाडसर हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. अगदी आपण ठेचा करतो ना त्या पद्धतीने ह्यामध्ये आपल्याला हे वाटण करायचं आहे. तर आता आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. आता एक बाउल घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर हे बेसन पीठ मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. ह्यामध्ये 1.5 वाटी पाण्याचं प्रमाण घेणार. 1 वाटी बेसन पिठासाठी इथं आपल्याला 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आता ह्यामध्ये हळूहळू हे पाणी टाकत रईने मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही स्टेप केल्याने काय आपली ही वडी अजिबात पिठूळ लागत नाही, अजिबात कच्चीसुद्धा राहत नाही किंवा ह्यामध्ये गुठळ्यासुद्धा होत नाही असं केल्याने. तर अगदी पाण्याचं ह्यामध्ये परफेक्ट आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे. तर इथंच व्हिडिओ स्किप करू नका, अजून ह्यामध्ये टिप्स बघणार आहोत आपण. तर अगोदर मी ह्यामध्ये 1 वाटी पाणी घातलेलं आहे. आता परत ह्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून छान असं आता हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी झालेली आहे बघा. अतिशय पातळही नाही किंवा घट्टही नाही. आता ह्यामध्ये हळद मिक्स करून घेणार. हळद इथं नाही टाकली तरी चालेल, नंतरही आपण ह्यामध्ये हळद टाकू शकतो. तर अशा पद्धतीने छान अशी हळद मिक्स करून घेतली. आता पुढची प्रोसेस बघूया. कढई गॅसवरती तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 पडी तेल घालूया. अगदी जास्त नाही, ह्यामध्ये 2 पडी तेल घालायचं आहे. तर तेल टाकल्यानंतर तेल छान असं हे गरम झालेलं आहे. आता ह्यामध्ये मोहरी टाकूया. मोहरी छान अशी तडतडल्यानंतरच यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं टाकल्यानंतर लगेच यामध्ये मी आता 1 टेबलस्पून ओवा घेतलेला आहे, तो सुद्धा टाकून घेणार असं तेलामध्ये. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये तीळसुद्धा टाकू शकता. आता लगेच यामध्ये मिरचीचं तयार केलेलं वाटण घालायचं आहे. तर तुम्हाला हवं तर तुम्ही हे वाटण टाकण्याच्या अगोदर ह्यामध्ये कांदा चिरून तो सुद्धा टाकू शकता. पण जर तुम्ही श्राद्ध पक्षामध्ये ही लाटीवडी करत असाल तर आपल्या हिंदू शास्त्रानुसार बरेच ब्राह्मण सांगतात ज्यांना कालसर्पदोष आहेत, ज्यांच्या घरामध्ये पितृदोष आहे किंवा इतर कोणत्याही घरातील तरक्की वगैरे होत नाही, तर ते आपल्याला सांगतात की श्राद्ध पक्षामध्ये कांदा लसूण हा वर्जित करायचा. जर श्राद्ध पक्षामध्ये तुम्ही ही थापी वडी बनवत असाल तर श्राद्धाच्या दिवशी तर कांदा लसूण स्किप केला तर खूपच बरे होईल. तर अशा पद्धतीने अगदी अर्ध्या मिनिटापर्यंत छान अशी ही मिरची लसूणची पेस्ट तेलामध्ये परतून घ्यायची आहे. त्यानंतर लगेच यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. तर ज्या वाटीने आपण बेसन पीठ हे मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने ह्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकणार. तर छानपैकी ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. अगोदर आपण बेसन छानपैकी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तर असं हे पाणी ह्यामध्ये टाकल्यानंतर काय होतं, आपण लगेच ह्या पाण्याला छान अशी उकळी आली आणि ह्यामध्ये बेसनाचं मिश्रण टाकलं तर बेसन पीठ हे तळाशी चिटकत नाही व लगेच ह्यामध्ये पाणी न घालता आपण तेलामध्येच ते मिश्रण सोडलं ना तर लगेच हे मिश्रण कढईला चिटकते, जेणेकरून हे पीठ मिक्स करताना थोडं अवघड जातं. तर अशा पद्धतीने बघा छानपैकी आता हे सर्व मिश्रण मी ह्या पाण्यामध्ये टाकून घेणार आणि गॅसची फ्लेम ही मंद केलेली आहे. तर छानपैकी आता हे मिश्रण बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आता लगेच गॅस मोठा जरी केला ना तरी चालेल.
तर छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पाटवडी तयार केली ना तर ह्यामध्ये एकही गुठळी होत नाही किंवा हे पीठ अजिबात कच्चंसुद्धा राहत नाही. छान अशा ह्या पाटवडी तयार होत असतात. तर आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर अजिबात ही पाटवडी पिठूळसुद्धा होत नाही. एवढी मस्त ही चवीला तयार होत असते. आता हे मिश्रण बघा, गॅस मोठा होता त्यानंतर असं परतल्यानंतर ह्या कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता गॅस हा मंद करूया आणि यावरती झाकण ठेवूया. पुन्हा चेक करूया. 2 ते 3 मिनटापर्यंत छान असं हे मिश्रण शिजलं आहे. त्यानंतर परत याला मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने आणि पुन्हा आता ह्यावरती झाकण ठेवून छान असं मंद आचेवरती हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्हाला सांगायचा अर्थ असा, जोवर छान असं हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत छान असं मंद आचेवरती आता हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता छानपैकी परतल्यानंतर पुन्हा यावरती झाकण ठेवून हे मिश्रण शिजवून घेऊया. तर असं केल्याने काय छान असं हे मिश्रण शिजलं जातं, अजिबात कच्चंसुद्धा राहत नाही व छान असा घरामध्ये सुगंध दरवळत आहे. तर ह्या स्टेजला तुम्हाला ह्यामध्ये जर कोथिंबीर ॲड करायचं आहे तर तुम्ही ह्यामध्ये कोथिंबीर आणि तीळसुद्धा ॲड करू शकता. तर पुन्हा मंद आचेवरती छानपैकी 3 ते 4 मिनिटापर्यंत हे मिश्रण मी शिजवून घेतलं. त्यानंतर तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, मस्तपैकी घट्ट झालेली आहे. म्हणजे छान असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता ताटाला तेल लावून घेऊया. तर असं हे मिश्रण छानपैकी शिजलेलं आहे, ताटाला चिटकत वगैरे नाही. तरीसुद्धा आपण ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण हे मिश्रण ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर अगदी अर्धा इंच एवढी जाड आपल्याला ही पाटवडी तयार करायची आहे. तर अशापैकी छान असं चमच्याने मी हे सर्व मिश्रण ताटामध्ये टाकून घेतलं व जाडसर ही पाटवडी राहू देणार. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही इथं प्याल्याचा देखील वापर करू शकता किंवा माझी आई काय करायची, हाताला पाणी लावून हाताने छान असं हे गरम गरम मिश्रण थापून घ्यायची. तर असं सुद्धा आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने बघा सेट करून घेतलं. त्यानंतर आता ह्यावरती खोबऱ्याचा खीस छान असा बारीक करून घेतलेला आणि त्यानंतर कोथिंबीर चिरून घेतलेला ह्यावरती टाकून घेणार व परत असं प्याल्याने छान असं हे दाबून दाबून प्रेस करून घेणार. जेणेकरून जेव्हा आपण ही वडी ताटामधून काढत असतो तर त्यातील हे कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस हा खाली पडतो डिशमध्ये आणि फक्त वडी ही हातात असते. तर तसं नव्हतं, छान असं एक कोथिंबीर आणि खिस यावरतीच राहतो, म्हणून असं करायचं. त्यानंतर बघा सुरीने अशा पद्धतीने मी आता ह्या वड्या कट करून घेणार. तर आपल्याला हवं त्या आकारामध्ये आपण ह्या वड्या कट करून घ्यायच्या. तर मी इथं शंखकृती आकारात ह्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत. तर बघा किती सुंदर आलेल्या आहेत. अगदी जिभेवर टाकताच विरघळणाऱ्या मस्त अशा मऊसूत ह्या वड्या तयार होतात. अगदी नवशिकाऊसुद्धा सहज बनवतील एवढी ही नेहमीप्रमाणे माझी साधी सोपी रेसिपी आहे. तर तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. त्यासोबतच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.